नमस्कार मित्रांनो, आज आपण पारनेर तालुक्यातील महसूल विभागातील गौण खनिज विभाग या विभागामध्ये जी अंधाधुंदी माजलेली आहे, जो भ्रष्टाचार सुरू आहे आणि बिहारलाही मागे टाकेल अशा प्रकारचा भ्रष्टाचार या महसूल विभागात पारनेर तालुक्यात सुरू आहे. मित्रांनो, आपल्यास माहिती आहे आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे. त्यामुळं आपण कोरोनापासून पाहतोय, खरं तर सरकार अस्तित्वातच नाही. महाआघाडीचं असो, महायुतीचं असो, ते फक्त कुठं बनतं आहे आणि कुठं बिघडतं आहे यामध्येच ते व्यस्त आहेत. कोणाचे आमदार फोडायचे, कोणाचे खासदार फोडायचे, कोणाचं सरकार बनवायचं, कोणाला किती मंत्रिपदं द्यायची, कोणी मलिदा खाण्याची मंत्रालय घ्यायची, यामध्येच गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्र बुडालेला पाहतोय आणि रसातळाला गेलेला पाहतोय. महाराष्ट्रामध्ये कायदा कानून नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक नाही. आपण रस्त्याने चला, तुम्हाला पावलापावलावर ढाबे दिसतील, लॉजिंग बोर्डिंग दिसतील, खुलेआम त्या ठिकाणी बनावट जे दारू आपण भेसळयुक्त म्हणतो ती विक्री सुरू आहे. लॉजिंग बोर्डवर वेश्याव्यवसाय सुरू आहे. त्याच लॉजिंग बोर्डवर लहान लहान मुलं मुली देखील अभ्यासाला येतात. तर दुसरीकडे महसूल विभागामध्ये वाळू शासनाचं जे धोरण होतं ते शासनाचं धोरण फसलेलं आहे. 600 रुपये ब्रासनी महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी आपल्याला वाळू मिळत नाही आणि अशा प्रकारे अडवणुकीचं धोरण आणि बिनकामी सरकार आपण ज्याला म्हणू ते आज महाराष्ट्र सत्तेवर आहे. पारनेर तालुक्यामध्ये गौण खनिज विभागामध्ये वाळू तस्करी, मुळा नदी असेल किंवा इतर ठिकाणाहून वाळू तस्करी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे खडी क्रेशरचे जे धंदे आहेत त्या धंद्याने अक्षरशः आम्ही माहितीत पारनेरच्या तहसीलदार गायत्री सायंदान यांच्याकडं मागितली, परंतु त्यांनी माहिती अधिकाराचं उत्तर दिलं नाही. आम्ही त्यावर अपील केलं, त्याचं देखील उत्तर नाही दिलं आणि 27 तारखेला 27ला आम्हाला त्या ठिकाणी अपिलाच्या सुनावणीसाठी बोलवलं. आम्ही दिवसभर त्या ठिकाणी बसलो, परंतु पारनेरच्या तहसीलदार त्या ठिकाणी फिरकलेल्या नाहीत. हवं तर त्यांनी त्या ठिकाणचे जे CCTV कॅमेरे आहेत ते चेक करावेत. आणि 2-3 वाजता आम्ही त्या ठिकाणाहून पुन्हा आलो. आम्ही नाशिक येथे अपील केली, परंतु भ्रष्टाचार आपण मित्रांनो खालपासून वरपर्यंत साखळी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा भ्रष्टाचार माजलेला आहे. जे माहिती अधिकार जो आयोग आहे तो कुचकामी ठरलेला आहे. ते सुद्धा बोली लावली जाते आणि निकाल दिले जातात किंवा मग निकाल राखून ठेवले जातात. तसं आम्हाला पत्र आलं माहिती अधिकाराचं की तुम्ही तेथे अपील करा. आता याच्यासारखी निर्लज्जपणाची गोष्ट दुसरी कुठे असू शकते का? जर ते सामन्याचे अपिलाचं उत्तर देत नाही, माहिती अधिकार अर्जाचं उत्तर देत नाही, तर अपील करूनही ते उत्तर देत नाहीत, अपिलाची सुनावणी ठेवून ते उत्तर देत नाहीत, याचाच अर्थ खूप मोठा भ्रष्टाचार करोडो रुपयाचा या ठिकाणी झालेला आहे. कारण आम्ही जी माहिती मागवली होती ती फक्त होती की पारनेर तालुक्यामध्ये किती खडी क्रेशनधारकांना परवानगी आहेत, त्यांना किती ब्रॅचची परवानगी आहे, त्याचा कालावधी आणि त्यांनी किती रक्कम भरलेली आहे, त्याची माहिती त्यांनी दिली नाही. दुसरी माहिती होती की जर तुमची जी परवानगी आहे त्यापेक्षा अधिकची जर त्यांनी खडी काढलेली असेल तर त्या ठिकाणचा त्यांचं मोजमाप करतात ड्रोनद्वारे त्याची माहिती द्यावी. म्हणजे त्यांना जे अडचणीचं होतं त्यांनी माहिती काही दिलेली नाही. त्याचसाठी आम्ही दिनांक 16 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपोषणास बसणार आहोत, समोरून उपोषणासाठी. दुसरी गोष्ट, आम्हाला माहिती ही साखळी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असते, तेथेपर्यंत हप्ते जातात. गौण खनिज असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो यांनाही हप्ते जातात. परंतु या अगोदर देखील ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी देखील असाच खूप मोठा भ्रष्टाचार या पारनेर तालुक्यात केला होता आणि त्यांना आता त्याचं बक्षीस म्हणून पुणे जिल्ह्यातील गौण खनिज विभागाचं जे भरारी पथक असतं त्याचं प्रमुख केलेलं आहे. महसूल मंत्री असतील किंवा महसूल विभागाला त्यांची इतकी मर्जी आहे त्या ज्योती देवरेंवरती की आता सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. असो, आता त्यांनी असाच भ्रष्टाचार केलेला होता. वाळूच्या गाड्या त्या पकडत असत, त्याला फाईन मारत असत, परंतु ती फाईन शासनाच्या दरबारी शासनाच्या तिजोरीत न जाता त्या आपल्या तिजोरीत ठेवत होत्या. आणि आम्ही अशी जवळजवळ 17 ठिकाणची अकृषक जमिनीचे व्यवहार असतील त्यांना परवानग्या त्यांना अधिकार नसताना दिल्या, अशी आम्ही त्या ठिकाणी तक्रार केली होती. नगरला उपोषण केलं. नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि मग आम्ही विभागीय आयुक्त नाशिक या ठिकाणी उपोषण केलं आणि मग त्यांच्या शासकीय चौकशी होऊन त्या दोषी आढळल्या आणि त्यांची या ठिकाणाहून बदली झाली. आता ज्या तहसीलदार आहेत त्याही त्याच रस्त्याने जात आहेत असं दिसतंय. कारण आम्ही त्या आल्यापासून आम्ही त्या ठिकाणी काही त्यांच्याकडं कोणत्या तक्रार दिल्या नाही किंवा आम्ही त्यांना आमच्या काही कामासाठी भेटलेलो नाहीत. परंतु आता जेव्हा आम्हाला समजलं
एक दिवस आम्ही सुपा येथे वाळवण्याच्या त्या ठिकाणी उभा असताना एक सुसाट अशी खडी क्रेशरची जी मोकळी गाडी खाली गेली आणि अक्षरशः आमच्या कानाजवळ म्हणजे 2 बोटाचं अंतर असेल आणि मीच नाही, माझ्या शेजारी काही महिला देखील उभ्या होत्या आणि आम्ही त्या ठिकाणी बालबाल वाचलो. तर मी सहज त्याचा गाडीचा नंबर पाहिला, त्या गाडीला काही नंबर नव्हता आणि नंतर मग चौकशी केली, असं समजलं की त्याचे जे राळेतळे किंवा या ठिकाणी जे खडी क्रेशर चे जे बिझनेस चालू आहेत ते राजकीय व्यक्तींच्या पाठिंब्याने सुरू आहेत आणि राजकीय व्यक्तींचे जे बगलबच्चे आहेत त्यांचे हे गौण खनिजचे जे धंदे आहेत पारनेर तालुक्यात, हे सर्व जे राजकीय आहेत पुढारी यांच्या बगलबच्च्यांचे आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी देखील त्यांना कारवाई करण्यात धजवत नाहीत. दुसरी गोष्ट, तहसीलदार या काही प्रत्येक गावात जाऊन किंवा चेकनाक्यावर जाऊन गाड्या चेक करू शकत नाही. ही जबाबदारी त्या ठिकाणचे तहसीलदार आणि सर्कल यांची असते. पण मित्रांनो, इथेच पाणी मुरतं. हे लोक पैसे घेतात आणि या गोष्टींकडं कानाडोळा करतात, या गोष्टी वरपर्यंत जात नाही आणि आम्ही जर वरपर्यंत जाऊन तक्रार केली तर त्याची दखल पारनेरच्या तहसीलदार घेत नाहीत. मग याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्यांची काही मजबुरी आहे की त्या देखील या भ्रष्टाचारमध्ये लिप्त आहेत, की त्यांना वरून राजकीय दबाव येतो आहे किंवा तहसीलदार किंवा सर्कल त्यांचं ऐकत नाहीत असा त्यातून अर्थ होतो. आणि यासाठी आम्ही 16 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन, जे केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली प्रमाणित आहे, या संघटनेच्या बॅनरखाली आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत. त्यानंतर विभागीय आयुक्त असेल किंवा आझाद मैदान असेल किंवा मग शेवटी मुंबई हायकोर्टात देखील आम्ही याविषयी दाद मागणार आहोत. याच महसूल मंत्र्यांनी या अगोदर सुरुवातीला आलेल्या संगमनेर येथील गौण खनिजचे जे व्यवसाय होते ते अशाच प्रकारे त्यांचे मोजमाप करून त्यांना 10-20 कोटीचा दंड आकारला होता. कारण त्यांना शंका होती की मागील महसूल मंत्री जे बाळासाहेब थोरात आहेत यांचे हे बगलबच्चे आहेत. परंतु आता स्वतः महसूल मंत्र्यांनी पारनेर तालुक्यात देखील मग दुजा भाव का नेमावा मित्रांनो? दुसरं असं, आम्ही याविषयी महसूल मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. महसूल मंत्र्यांचं पत्र आम्हाला आणि महसूल विभागाला देखील आलेलं आहे की यांच्या अर्जाचा विचार करून आम्हाला अहवाल कळवावा. आता त्याला महिना होऊन गेला मित्रांनो. याचा अर्थ हे फक्त गोडगोड बोलून लोकांना फसवण्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे. आता महसूल पारनेरमध्ये आपण पाहतात, महसूल गौण खनिज असो, वाळू तस्करी असो किंवा वीट भट्ट्या ज्या तालुक्यात सुरू आहेत, या वीट भट्ट्यांना अक्षरशः मातीचे डोंगर हे उभे करतात. परवानगी एक असते, माती दुसऱ्या ठिकाणी आणतात. परवानगी 10 गाड्याची असते, 100 गाड्या माती आणली जाते आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणचे तहसीलदार सर्कल यांना किंवा गौण खनिज अधिकाऱ्यांना या ठिकाणी हाताशी धरून हे काम केलं जातं. आता हा झाला महसूल विभागाचा एक विभाग. आता दुसरा विषय महसूल विभागाच्या अंतर्गत ढवळपुरी येथील जे एक लक्ष्मीनारायण ट्रस्ट आहे, या जमिनीची आहे, त्या ठिकाणचे जे कुळ आहेत, ह्या ज्या जमिनी आहेत, या जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात जमिनी या ठिकाणी या धनगर समाजातील जे होळकर घराण्यातले किंवा त्या ठिकाणचे त्या टायमाचे इमानदार लोक, इनामदार म्हणतो आपण, त्यांच्या होत्या. परंतु त्या ठिकाणी या ज्या जमिनी आहेत, या जमिनी परस्पर विक्री झालेल्या आहेत. यांची लक्ष्मीनारायण ट्रस्ट आणि लक्ष्मीदेव अशा प्रकारचे दोन्ही ट्रस्टमध्ये साधर्म्य म्हणजे थोडाफार फरक असल्यामुळं आमचीच ही ट्रस्ट आहे असं दाखवून खेडच्या काही इस्मांनी, खेडचा एक माणूस श्रोत्री, त्याचं श्रोत्रिय नाव आहे आणि जो खरा कुळ वैवाडदार होता हा शास्त्रीय होता. इतकंसुद्धा महसूल अधिकाऱ्यांना कळू नये शास्त्रीय आणि श्रोत्रियमध्ये काय फरक आहे. तर त्यांनी सरळ भोगोटा 1ची जमीन, 137 एकर जमीन ढवळपुरीची मित्रांनो, काही बिल्डरला, जे बंग म्हणून बिल्डर आहेत आणि एक आत्तार नामक त्यांचा एक दलाल किंवा त्यांचा जो माणूस आहे, त्याच्यातर्फे त्यांनी ही 4 कोटी काहीतरी अशा पैशाला ती जमीन विक्री केली, 26-12 काहीतरीला. परंतु मित्रांनो, या जमिनीला तो जो श्रोत्रिय होता, त्या श्रोत्रियलचं त्यांचाच तो माणूस होता, कारण त्याला तर पैसे यांना द्यायचे नव्हते. परंतु यांनी अनेक 20-20 लाख असे चेक त्याला दिले आणि दुय्यम निबंधक पारनेर या ठिकाणी ती खरेदी विक्री झाली. चेकनी पैसे दिले गेले. परंतु त्यानंतर असं, आता महाराष्ट्रात एक कायदा आहे मित्रांनो की जमीन देणारा आणि घेणारासुद्धा शेतकरी लागतो. परंतु ते जे बंग आहेत ते मुंबईला बिल्डर आहेत. मग त्यांनी असं कुठले तरी जमीन घेऊन काहीतरी असं खोटं नाटक सर्टिफिकेट, जे दोघे आहेत त्या दोघांनी एकाच दिवशी एकाच तारखेला आणि दोघांनी वेगवेगळे सर्टिफिकेट शेतकरी असलेले खोटे दाखले आणून या ठिकाणी खरेदी विक्री केलेली आहे. आणि अशा प्रकारे दुय्यम निबंधक कार्यालयाने शहानिशा न करता हा व्यवहार पार पाडला. आणि ज्यावेळी त्या जमिनीचे मालक जे गावडे कंपनी आहे ते ज्यावेळी कोर्टात गेले, कोर्टातून त्यांनी त्याला स्टे आणला आणि हे चेक जे दिलेले आहेत
हे जेव्हा त्या चेकची आणि बँकेत चौकशी केली तर बँकेने असे सांगितलं की या खात्यावर अशी चेक जमा नाही झाली आणि विड्रॉ देखील नाही झाली. म्हणजे ते चेक बोगस होते, खरेदी बोगस होती, खरेदी देणारा माणूस बोगस होता आणि घेणारे बोगस होते. फक्त खरे होते ते शासकीय त्यावेळचे अधिकारी. त्यावेळी एक चतर नामक कुळ कायद्यात पारनेरला मॅडम होती आणि तहसीलदार या ज्योती देवरेच होत्या. यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आम्ही ज्यावेळी ते ज्योती देवरेंच्या विरोधात जे 17 तक्रारी दाखल केल्या होत्या त्यापैकी मित्रांनो ही ढवळपुरीची एक आहे. त्यावेळी देखील चौकशी झाली आणि हे बनावट खरेदी विक्री झाली असं त्यात निष्पन्न झालेलं आहे. तरी देखील हा व्यवहार झाला. परंतु कोर्टाने आता पारनेरच्या कोर्टाने पोलिसांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे की 15 दिवसात आम्हाला या चेकबाबत किंवा या खरेदी विक्रीबाबत या दोन नावातील साधर्म्य काय आहे याबाबत चौकशी करून अहवाल द्यावा. परंतु पारनेर पोलिसांनी आज मितीपर्यंत ही चौकशी केलेली नाही. मग आता तुम्ही समजू शकता यामागं काय कारण असेल. तर अशा प्रकारे हा भ्रष्टाचार सुरू आहे मित्रांनो. या अगोदर देखील कर्जुली या गावामध्ये एका इसमाने बनावट इसम उभा केला होता, ज्याचं मयत जाऊन 50 वर्ष झाले. त्याच्या नावे दुसऱ्या गावातील इसम उभा केला, 2 एकर जमीन खरेदी विक्री केली, त्याची सगळं नोंद वगैरे सगळं काही करण्याचं त्या ठिकाणी आलं. आम्हाला ज्यावेळी हा सेम असा ढवळपुरीसारखा विषय होता, आम्ही त्याचा 8 महिने पाठपुरावा केला की करत घेणारे जे होते त्यांच्यामागे मोठी गँग सक्रिय होती, काही ब्लॅकमेकर पत्रकार सक्रिय होते. त्यामुळं शासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी घालत होते. पण आम्ही ज्यावेळी पाठपुरावा केला त्यावेळी ती खरेदी विक्री रद्द करण्यात आली, त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि सेम अशीच ही जी केस आहे ढवळपुरीची, हीच केस या अगोदर पार पडलेली आहे. तर या केसमध्ये सुद्धा बनावट इसम उभे केलेत, बनावट घेणारे, बनावट देणारे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे. तर आमचं पुन्हा एकदा आव्हान आहे की जोपर्यंत या लोकांवरती गुन्हे दाखल होत नाही, घेणारे देणारे यात जे इन्व्हॉल्व आहे शासकीय अधिकारी, महसूल अधिकारी यांचीसुद्धा चौकशी होऊन यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावेत. कारण हा खूप मोठा घोटाळा आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे पारनेर तालुक्यात अनेक खरेदी विक्री बोगस इसम उभे करून होतात. परंतु त्यामुळं हे लोकांना जे असतं त्यांना आता आपण ज्याला म्हणतो मराठीत त्यांचं फावत चाललेलं आहे. आणि आम्ही याविषयी आंदोलन करणार आहोत. जे कोणी बंग असतील, जे कोणी आत्तार असतील किंवा जे शासकीय अधिकारी त्यावेळी होतो, जे इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी, शासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांची शासननिहाय चौकशी व्हावी मित्रांनो. आता आम्ही देखील यापूर्वी ज्योती देवरांचं उदाहरण आपल्याला सांगितलं. सगळे गुन्हे सिद्ध झाले, सर्व झाले, परंतु त्यांना इथल्यापेक्षा जास्त मलिदा ज्या विभागात भेटतो, कृषी विभागात पहिलं तर संजय गांधी टाकलं त्यांना, तिथे काही इन्कम नव्हती. मग त्यांनी वसिले लावून कृषी विकास महामंडळ जे आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तो, कारण BBNA असतील किंवा इतर कॉन्टॅक्ट असतील बरेच मोठमोठे, आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्यावर लक्षवेधी लावण्यात आली होती. त्यांची त्या ठिकाणाहून बदली झाली. परंतु त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी महसूल विभागाने त्यांना दिली आणि खूप मोठं टार्गेट देऊन आता गौण खनिजचं भरारी पथकाचं प्रमुख केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो भ्रष्टाचार आपण म्हणतो सगळीकडं घराघरात पोचलेला आहे, खालपासून वरपर्यंत पोचलेला आहे. आभाळ फाटलेलं आहे. आता त्याला आपण कितपर्यंत शिवायचं, तरीसुद्धा हा आमचा एक छोटासा प्रयत्न हा सुरूच राहणार आहे मित्रांनो. आणि आम्ही त्यासाठी उपोषणाला बसतो. दुसरं पळव्याच्या सारख्या ठिकाणी काही वृद्ध महिला आहेत. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे, ज्यांनी बनावट सर्टिफिकेट बनवली, ज्यांनी खोटे नाटे दाखले दिले, त्यांना कारवाई होण्याची, ज्यांचे खरोखर जे वयस्कर आहेत की ज्यांना खरोखर अनुदानाची गरज आहे गरिबांना, अशा वृद्धांची अनुदानं बंद करण्यात आलेली आहेत. केवळ राजकीय गावचं जे राजकारण असतं, तुम्ही आमच्या विरोधातले असाल मग तुमचे खोटे नाव सांगून तुमचे अनुदानं बंद केलेले आहेत. यामुळे सरकार दोषी, सरकारला लोक शिव्या देत आहेत. परंतु हे केलं आहे कोणी अशासकीय अधिकाऱ्यांनी. तर अशाच काही महिलांचं पळव्यामध्ये सुद्धा अतिशय वयस्कर महिला असून त्यांचे अनुदान बंद केलेले आहेत. दुसरी गोष्ट, ढवळपुरीच्या ठिकाणी ढवळपुरी वाघवाडी जो रस्ता आहे त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक टेकडी एका शेतात होती आणि जे आम्ही ढवळपुरीचं ज्या ट्रस्टचं सांगतो त्याच ट्रस्टची ती जमीन आहे. 560/1, 560/2 आणि अशा ज्या जमिनी आहेत त्या ह्याच ट्रस्टच्या आहेत. काही लोकांनी त्या ठिकाणी ताबा टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी एक टेकडी होती मोठी शेतामध्ये, मुरमाची टेकडी. ती जवळजवळ 25-30 फूट उंच अशी मोठी टेकडी होती. तर त्या ठिकाणी जो वाघवाडी ढवळपुरी रस्ता झालेला आहे मित्रांनो, त्या रस्त्यावरती जे भर टाकायची होती खडीची, तर ती टेकडी संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आली आणि ती जमीन लेवल करून त्या ठिकाणचा मुरुम उचलून त्या रस्त्याला वापरण्यात आला. कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, कुठल्याही प्रकारचं गौण खनिजचा महसूल भरलेला नाही आणि ह्याच ट्रस्टची, ज्या ट्रस्टविषयी हा चालला आहे खरेदी विक्रीचा, त्याच ट्रस्टची ती जमीन आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही महसूल विभागात गौण खनिजला तक्रार केली, परंतु त्यांचे आर्थिक जे हितसंबंध आहेत ते पैसे घेतले. तलाठी असतील किंवा सर्कल असतील यांनी हा सगळा व्यवहार केलेला आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 1000 ब्रास टेकडी जी उद्ध्वस्त केली, कमीत कमी 1000 ब्रास मरून त्या ठिकाणाहून काढण्यात आला आहे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टदार असतील रस्त्यांचे त्यांनी ती टेकडी गायब केलेली आहे.
आता जर पूर्वीचे सॅटेलाईट नकाशे आहेत त्या ठिकाणी ती टेकडी दिसेल. तलाट्यांना आम्ही ज्यावेळी विचारलं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी काही नाही, 5-10 फक्त डंपर माती उचलली आणि या ठिकाणी काही जास्त माती उचललेली नाही, परंतु ती टेकडीच गायब झाली मित्रांनो. तिचं काय त्याविषयी हे लोक बोलत नाहीत. कोणतीही चौकशी नाही, कोणताही तपास नाही आणि प्रकरण पैसे खाऊन दाबण्यात आलं. आता असे अनेक प्रकरणं महसूल विभागातले आहेत मित्रांनो. आणि त्यासाठी आता पारनेरच्या सेतू विभागामध्ये आता तुम्हाला माहिती आहे विविध दाखले लोकांना लागतात, शासकीय अनुदानं चालू आहेत किंवा कोणतं गॅजेटमध्ये नाव नोंदण्या नवीन बदल असतील, शाळेंच्या मुलांचे दाखले आहेत आणि अक्षरशः लूट या ठिकाणी जनतेची सुरू आहे. पण जनतेला त्याची सवय झालेली आहे, त्यामुळे कोणी आवाज उठवत नाही. आणि आमच्याकडे जेव्हा ती प्रकरणं आली आमच्या जे जिल्ह्याचे होते कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसीलदार सगळीकडे पाठपुरावे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाने या तहसीलदार पारनेरला पत्र देखील दिलेलं आहे की पारनेरमधील सेतू कार्यालय आमची मागणी आहे की तुम्ही जे दर आहेत शासनाचे ठरलेले सेतू कार्यालयाचे जे दर त्या ठिकाणी लावावेत. परंतु हे लोक लावत नाही, कारण भरमसाठ फी आकारली जाते, जनतेची लूट केली जाते आणि यामुळं महसूल कार्यालयातील आणि हे जे सेतूचे दलाल आहे यांचे लागेबांधे असतात. कारण सेतूमधून सह्या यांना घ्यायच्या असतात आणि या सह्यांचेही पैसे त्या ठिकाणी पोच करतात. आम्ही स्वतः गॅजेटमध्ये जेव्हा नाव बदलसाठी अर्ज केला त्याची फीस आहे शासकीय 550 रुपये, परंतु याच पारनेरच्या सेतूधारकांनी आमच्याकडून 1,500 रुपये यासाठी वसूल केले. तेव्हा हा माझा अनुभव दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा कोणाचा आमचे कोणी काही दुश्मन शेतीवाले नाहीत किंवा महसूल कार्यालयातील तहसीलदार आमच्या दुश्मन नाहीत किंवा त्या ठिकाणचे तलाठी असतील किंवा सर्कल आमचे कोणीही दुश्मन नाही. परंतु हा जो भ्रष्टाचार आमची एक आता ती आदत झालेली आहे. जर हा भ्रष्टाचार आम्हाला दिसला तर आम्ही त्याविषयी आवाज उठवतो आणि त्याला जनता मात्र साथ देत नाही आणि जनतेशी आम्हाला काही घेणं देणं नाही मित्रांनो. जनता ही आता तिला सवय झालेली आहे. जे गाढव असतं एखादं आपल्याला वाटतं की अरे बापरे किती बोजा त्याच्यावर टाकतात आणि किती बिचाराचा जीव हाल होतो, परंतु त्या गाढवाला त्याचा काही त्रास होत नाही, त्याला ती सवय झालेली असते ते बोजा व्हायची. त्याप्रमाणे भ्रष्टाचार आता शिष्टाचार बनलेला आहे आणि घराघरात तुम्ही जा, शासकीय अधिकारी कोणाकडेही जा तुम्ही, सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे. दारूचे ढाबे आम्हा गावात 10-20 ढाबे झालेत, दारू विक्री सुरू आहे. आता असं हातोवेशा वेगळं आहे. आम्ही त्याविषयी देखील यानंतर पुढचा वन विभाग, त्या ठिकाणी वन विभागात पारनेरला खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. पोलीस प्रशासनात हे जे धाबे आणि लॉजिंग बोर्डिंग पारनेरला पीक आलेलं आहे त्याविषयी त्या पुढचं आम्ही आंदोलन सुरू करणारच आहोत. तूर्त महसूल विभागाविषयी जी ढवळपुरी येथील जमिनीत जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे करोडो रुपयाचा मित्रांनो, तुम्ही सांगा 137 एकर जमीन त्या ठिकाणी काय रेट चाललेला असेल त्या ठिकाणी आणि अवघ्या 4 कोटीला खरेदी विक्री दाखवली. त्यांना खर्च फक्त रजिस्टरचा आलेला, त्यांनी कोणालाही रुपये दिले नाही, कारण ज्यांनी खरेदी दिली तोच त्यांचा माणूस होतो, डमी माणूस त्यांनी ते कागदपत्र म्हणून उभा केला होता. आणि अशा प्रकारे 16 तारखेपासून आम्ही हे उपोषण जिल्हाधिकार्यालय अहमदनगर या ठिकाणी जे पूर्वाश्रमी जात अहिल्यानगर या ठिकाणी करत आहोत. याबाबत आमचे नवीनतम जे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत पाचरणे हे या ठिकाणी याबाबत पाठपुरावा करत आहेत आणि त्यांच्या ढवळपुरी असतील किंवा पळवे येथील जे हे प्रकरण आहेत हे त्यांच्या अखत्यारीत, म्हणजे ते स्वतः त्यांना त्याविषयी त्रास झालेला आहे. या अगोदर देखील त्यांनी पारनेर सैनिक बँकेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता आणि या जी ढवळपुरीची जमीन आहे मित्रांनो, या ठिकाणी देखील या पारनेर सैनिक बँकेतील काही अध्यक्ष किंवा यांचा सहभाग आहे. कारण पळव्याला देखील हे जे बंग बिल्डर आहेत यांनी अशा सेटिया नावाचा जो बिल्डर आहे त्यांनी त्या ठिकाणी जमीन घेतली होती आणि ह्याच लोकांनी ही जी देखील जमीन दाखवून हे व्यवहार केलेले आहेत. खूप मोठ्या गुंतागुंतीचे विषय आणि खूप मोठा भ्रष्टाचार आहे मित्रांनो. आपण माहिती आहे सहकार विभागाच्या पतपेढ्यांनी भ्रष्टाचार केले, त्याविरोधात आम्ही सहकार निबंधक पारनेरला उपोषण केलं, परंतु कोणीही 7-8 सोडल्यानंतर तालुक्यातले कोणीही ज्यांचे पैसे बुडाले ते आलेले नाहीत. कारण लोकांचं मी सांगितलं ना, शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात जन्माला येऊ नये, आपलं नाव कुठं येऊ नये, आपल्याला न्याय मिळावा परंतु आपण घरात बसू आणि लोकांनी न्याय द्यावा. जसं आम्हाला यांनी सालानी ठेवलेलं आहे किंवा आम्हाला कोणी पगार देतात, अशा प्रकारची लोकांची मानसिकता झालेली आहे. कोणीही समोर येत नाही लढण्यासाठी, आपण दुरून डोंगर साजरे अशाप्रमाणे लोकांचं जे माइंड आज सेट झालेलं आहे आणि राजकर्त्यांचा या भ्रष्टाचारांना पाठिंबा असल्यामुळं हे निर्ढावलेले आहे. असं आपण पाहिलं राजकारणात दिवसा डावल्या 12-12 वाजेपर्यंत ढाबे चालू असतात, हॉटेल चालू असतात, दारूचे बार चालू झालेले असतात. निगोजचं प्रकरण पाहिलं, तलवारीने कसे वार केले, कोयत्याने वार केले रात्री 12 वाजता. मग हॉटेल 12 वाजता पोलिसांनी परवानगी दिलेली आहे का, याविषयी देखील पोलिसांनी चौकशी करावी. तुम्हाला एकतर बारची परवानगी नाही, दारू विक्रीची परवानगी नाही आणि रात्री 12, 1, 2, 4 वाजेपर्यंत हे ढाबे सुरू असतात मित्रांनो. कारण या खडीक्रेशर आणि हे महसूल विभाग आणि हे वाळूवाले धंदे यांनी ही गुंडगिरी तयार झालेली आहे आणि याला सर्वस्वी राजकारणी, शासकीय अधिकारी आणि राजकर्ते आहेत आणि ही तरुण पिढी पूर्ण बर्बाद झालेली आपण पाहत आहोत. विशेष करून आता जिल्ह्याचं तालुक्याचं सोडा, आपण पारनेर तालुक्याचा आज विचार करत आहोत. हीच परिस्थिती सगळीकडे आहे.
आता तूर्त इतकेच. तर ज्यांना शक्य असेल, आम्हाला माहिती आहे लोकांना शक्य होणार नाही, कारण कामं खूप असतात. आता हे सगळे धंदे चालतात, हे कोणी पाहिजे. तर ज्यांना शक्य असेल ते येतील, किंवा आम्ही आमचे पदाधिकारी 16 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी सकाळी 11 वाजता उपोषणास बसणार आहोत. आमच्या भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे. धन्यवाद. सत्यमेव जयते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या आणि रोखोक विचार पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा.